महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय। पुढच्या 24 तासामध्ये प्रचार तोफा थंडावणार आहेत आणि अशातच आज पुण्यामध्ये साधू संत महंतांची एक पत्रकार परिषद पार पडली। आपल्यासोबत स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज आहेत। आज आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे। कोणते प्रमुख मुद्दे आहेत? सर्वात प्रमुख मुद्दा हा आहे की मागल्या निवडणुकांचा आमचा अनुभव जरा बरा नाही। हिंदू समाजाचे मतदान 50 ते 55% यापेक्षा अधिक जात नाही। हिंदू समाज इतका कर्तव्यभ्रष्ट का झाला? म्हणून मतदान करणं हे केवळ आपला अधिकार नाही आहे, ते आपलं कर्तव्य आहे। हा कर्तव्यबोध लोकांच्यामध्ये जागृत करणं आणि हिंदूंचं मतदान विक्रमी होईल, किंबहुना ते 100% होईल याचा प्रयत्न करणं हा पहिला आमचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा, जेव्हा आत्ताच्या निवडणुकीच्या या वातावरणाकडे बघतो तेव्हा असं लक्षात येतं की सामान्य निवडणूक नाही आहे, ही निवडणूक थोडी विचित्र आहे। या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचा कळस गाठला गेला आणि त्यांच्या वाटेल त्या प्रकारच्या मागण्या मान्य होऊ लागल्या। या प्रकारच्या मागण्या मान्य होऊ लागल्या तर हिंदू समाजाला कोणी तारणहार राहणार नाही। वक्फ बोर्डाच्या माध्यमातून आमच्या जमिनी चाललेल्या आहेत, हे सगळं दृश्य आपण कर्नाटकात बघतो आहोत। याही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कानिफनाथाच्या मढीवरती आपला अधिकार सांगितला, सप्तशृंगीच्या गडावरती आपला अधिकार सांगितला, आणखीही बद्रीनाथाच्या मंदिरावरती आपला अधिकार सांगितला। अशा प्रकारे त्यांना कुठेही अधिकार सांगण्याचं सुचतं कसं? पण त्यांना जे सुचतं ते सुचतं। ज्या पापी सरकारनं हा कायदा केला की अशा प्रकारचं कुठलंही काही गिळंकृत करत असताना त्याच्या विरुद्ध कोर्टात दाद मागता येणार नाही, हे अत्यंत वाईट आहे, हे अत्यंत घृणास्पद आहे। भारताचं संविधान, भारतीय न्यायालय हे सर्वोपरी आहे। असं असताना कुठल्या तरी समाजाच्या ट्रिब्युनल पुढे तुम्ही जा हे सांगणं हा संपूर्ण या देशामधला मुख्य समाज जो हिंदू समाज त्याचा हा अपमान आहे। इतकंच नाही केलं तर हिंदूंना आपल्या धर्मग्रंथांचं शिक्षण शाळांच्यामधनं द्यायला बंदी केली। 30A हे क्लॉज आहे संविधानाचं। हिंदूंच्या मंदिरांच्यावरती, हिंदूंच्या संपन्न मंदिरांच्यावरती सरकारचं नियंत्रण आहे आणि किती संपत्ती सरकार त्यातनं लुटतं आहे, त्याचा दुरुपयोग पण करत आहे। हे सगळं थांबलं पाहिजे। हिंदू समाजाला न्याय मिळाला पाहिजे, समानतेची वागणूक मिळाली पाहिजे। या दृष्टीनं हिंदूंनी सावध होणं, जागरूक होणं आवश्यक आहे। मागच्या 15 दिवसांपासून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे। महाराष्ट्रभरामध्ये कसा अनुभव मिळाला? मी हा जो दौरा केला तो शिवचैतन्य जागरण यात्रा या भूमिकेतनं केला। त्याचं नामकरण पण अशाच प्रकारचं होतं। काय सांगू तुम्हाला, छत्रपती शिवराय हे महाराष्ट्राचं दैवत तर आहेच, आमच्या दृष्टीनं ते संपूर्ण देशाचं दैवत आहे आणि म्हणून त्यांच्या विचारसरणीला अनुकूल अशा प्रकारचं सगळं वातावरण मला दिसतं आहे। विशेष म्हणजे युवकांचा उत्साह बघण्यासारखा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की खरोखर या समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी नीटपणे रुजवली आणि ती कार्यान्वित केली की देशाच्या सगळ्या समस्या आपोआप सुटतील। आवश्यकता आहे ती शिवप्रतापाची, शिवाजी महाराजांच्या भक्तीच्या वृद्धीची, ती करण्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत। बटेंगे तो कटेंगे असा एक प्रचाराचा सूर पाहायला मिळतो प्रमुख हिंदुत्ववादी पक्षांकडून, त्याबद्दल काय भूमिका? त्या शब्दांची तीक्ष्णता लक्षात घेऊन लोक त्याच्याबद्दल वाटेल ते बोलत राहतात। बोलणं आवश्यक हे आहे। बटेंगे म्हणजे जर तुमची मतं विभाजित झाली तर कटेंगे म्हणजे तुम्ही सत्ता घालवाल। म्हणून बटेंगे तो कटेंगे याचा अर्थ जर विभाजित होऊन मतदान कराल तर सत्ता गमावाल असाच आहे। एका मौलवींचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्याच्यामध्ये ते उघड सांगतात की महाविकास आघाडीला मतदान करा। कारण ही महाविकास आघाडी नावाची जी काही एक कडवोळ्यांची एकत्रित झालेली स्थिती आहे ती त्यांच्यापुढे लाचार आहे। त्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत। त्यांच्या मागण्या मान्य करणं ही पतनाची परमावधी आहे, कारण अशा प्रकारच्या मागण्यांच्या बदलच पुढे देशाची फाळणी झाली। मला खरोखर या महाविकास आघाडीतल्या
मान्यवर नेत्यांना ही विनंती करायची आहे की आपण कृपा करून, अगदी कृपा करून एक वेळची निवडणूक जिंकण्याकरता तुमच्या स्वतःच्या पिढ्यांचं भवितव्य आणि देशाचं भवितव्य धोक्यात घालू नका. निवडणूक हा रोजचा खेळ आहे, पण देशाचं अतोनात नुकसान करणाऱ्या त्या मागण्या मान्य करून आपण आपल्या स्वतःच्या पुढल्या पिढ्यांचं अतोनात नुकसान करतो आहोत. याची जाण, ही सद्बुद्धी त्यांना भगवान ज्ञानेश्वर माऊलींनी द्यावी अशी माझी प्रार्थना आहे. मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? 20 तारखेला मतदान होत आहे. मतदारांना पहिलं आवाहन हे करेन की त्या दिवशी घरात बसून राहू नका. वेळेवरती जाऊन स्वतःचं मत द्या आणि त्यानंतर दिवसभर हिंडून आणि आपल्या मोबाईलचा उपयोग करून परिचित लोकांना मतदान करायला प्रेरित करत राहा. मतदान केलं की नाही हे विचारत राहा आणि 100% मतदान कसं होईल याच्याकडे लक्ष पुरवा. हा दिवस आपल्याकरता अत्यंत पवित्र असा दिवस आहे आणि म्हणून तो व्रतबुद्धीनं आपण प्रत्येकानं घालवला पाहिजे आणि 100% मतदानाच्या या योजनेला अधिकाधिक आपण पूर्ण केलं पाहिजे असं आवाहन मी सर्वांना करेन. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? कोण हरणार? कोण जिंकणार? कुणाच्या बाजूने कौल लागेल? कोण होणार उद्याचा आमदार? कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार? यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.